नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। आजचा जो व्हिडिओ आहे ना, अगदी माझ्यापासून ते प्रत्येकाला आयुष्यामध्ये प्रत्येकाला एकदा ना एकदा एका वेळी तरी ही जी सेवा आहे ना, ही सेवा करण्याची गरज भासू शकते। त्याच्यामुळे आजही जर तुम्हाला याची म्हणजे व्हिडिओ महत्त्वाचा वाटत नसला तरी पण हा ऐका आणि कायम लक्षात ठेवा की अशी जर परिस्थिती आली तर एक प्रांजली म्हणून होती, तिने ही सेवा सांगितली होती किंवा याबद्दल माहिती दिली होती आणि ही सेवा तुम्ही आठवणीने करा। बघा त्या सिच्युएशन मधून तुम्ही कसे बाहेर याल ना, हे तुमचं तुम्हाला सुद्धा कळणार नाही। आणि हो, आवर्जून आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळी, आपले शेजारी त्यांना जर हा प्रॉब्लेम असेल ना, व्हिडिओ शेअर करू नका। कारण मी माझ्या व्हिडिओमध्ये कधीच म्हणत नाही की माझ्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, ह्या गोष्टी काही करू नका। फक्त आपल्या तोंडाने त्यांना सांगा, कारण मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत सांगणार आहे, जे की तुम्ही अगदी आपल्या याने सुद्धा एखाद्या गोष्टीप्रमाणे एखाद्याला सांगू शकता की असं असं करा। तसं तुम्ही सांगा, त्या समोरच्याचं भलं होईल, समोरचा त्या अडचणीतून बाहेर येईल। आणि जेव्हा आपल्यामुळे समोरचा व्यक्ती अशा एखाद्या बिकट परिस्थितीमधून निघतो ना, तर त्यावेळेला त्याचं जे पुण्य असतं ना, ते बरं झालेलं त्याचं ते आपल्या सुद्धा काही वाटायला येत असतं। त्याच्यामुळे का होईना ही माहिती जी आहे ना, तुम्हाला वाटलं की माझ्या आजूबाजूला खरंच ह्या सेवेची एखाद्याला गरज आहे, त्याला आपल्या तोंडाने सांगा आणि त्याचंही त्याच्या आयुष्यामध्ये भलं होऊ द्या। मी तुम्हाला मागे एकदा व्हिडिओमध्ये म्हटलं होतं बघा, की मला बरेचसे कमेंट आले होते की ताई आजारपणासाठी, शत्रूचा त्रास किंवा नजरदोष, असं 100% सांगा की ते पूर्ण याच्यातून आम्ही बाहेर येऊच येऊ, 100% रिझल्ट मिळेलच मिळेल। तर ती ही सेवा आहे। मी तेव्हा करणार होते, मी विचार केला होता की मी तेव्हा करेल आणि करता करता तुम्हाला सांगेल, पण दिवाळीच्या अगोदर काही जमलं नाही, मध्ये दिवाळी, मग आता कालपासून मी ही सेवा सुरू केलेली आहे। म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं, कारण ज्यांना अशी परिस्थिती आहे तर ते सुरू करतील। तुम्ही जेव्हा मी बघा कॅमेऱ्याच्या समोर येऊन व्हिडिओ बनवायची, तुम्ही माझ्या हाताला बघितलं असेल, बऱ्याच वेळेला पट्टा असायचा माझ्या मनगटाला। मला बऱ्याच जणांनी विचारलं पण होतं, ताई मनगटाला तुम्ही पट्टा कशाचा बांधलेला आहे, बेल्ट कशाचा बांधलेला आहे? तर मला मनगटाला ना थोडासा हाडाचा त्रास आहे, तर त्याच्यासाठी मी ट्रीटमेंट वगैरे घेतली आणि त्याचा म्हणजे खूप सिव्हिअर असा पण त्रास नाहीये की ऑपरेशन वगैरे करावं, डॉक्टर म्हणतात काही गरज नाही। मग त्याच्यासाठी मला ती सेवा करायची होती, पण ते राहून राहून पोस्टपोन होत आता आलं आणि मी कालपासून माझ्या त्या हातासाठी ही सेवा सुरू केलेली आहे। आणि मी तुम्हाला इतक्या याने सांगते की हे 100% नाही, 2000% काम करेल। फक्त विश्वास महत्वाचा आहे। जेव्हा आपण काहीही करतो ना, तर तुमचा विश्वास असेल ना तर तुम्ही त्या गोष्टी करा, किंवा तुम्हाला करायचीच आहे, तुम्हाला त्याबद्दल काही माहित नाही, तर 100% विश्वास टाका की मी ही गोष्ट करते, मी ही सेवा करते, हा उपाय करते, तर माझी ही गोष्ट व्यवस्थित होणारच आहे। जेव्हा तुम्ही विश्वास आपल्या सेवेमध्ये टाकता, उपायांमध्ये टाकता ना, त्यावेळेला ते उपाय किंवा त्या सेवा ज्या आहेत ना, त्या 1000 पटीने जास्त काम करतात आणि त्याचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला लवकर दिसू लागतो। आता इथे एक सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना वाटेल, आता हे सुरुवातीला काय, पण मला कमेंट येते म्हणून इथे सांगते की बरेच जण म्हणतात की ताई कॅमेऱ्याच्या समोर येऊन व्हिडिओ कधी बनवणार? तर आता बनवणार होते, पण माझ्या मागे ना घरी येणार जाणार खूप आहे। मी म्हटलं होतं की दिवाळी झाल्यानंतर करेल, पण परत आता माझ्या घरी पाहुणे येणार आहेत, ते अजून 20 एक दिवस आहेत, मग मला त्याच्यातून वेळ काढून कसं कॅमेऱ्याच्या समोर या, तयार होऊन बसा, असं तसं। हे आता व्हॉइस ओव्हर कसं, चला काम थोडंसं काही करता करता गॅस वगैरे लावला, काही करत थोडंसं कुठेतरी बसून आपण व्हॉइस ओव्हर करू शकतो, पण कॅमेऱ्याच्या समोरून यायला कसं तयार व्हा, हे करा, आणि मग घरात कसे ते पाहुणे आलेले असतात, मग त्यांना सांगा की मी व्हिडिओ बनवतेय, थोडा वेळ हे करा। मग ते कसं आपल्या ह्याचं, अरे मी युट्यूबर आहे, मी व्हिडिओ बनवते, मला त्याच्यासाठी वेळ काढावा लागतो, हे आपला असं मोठेपणा ना, किंवा हे सांगून मी हे करते, मला ते तसं नको वाटतं। तसं आपले नातेवाईक, ते हे माझं हॉबी आहे, आवड आहे ना, मग आहे त्याच्यातून थोडासा वेळ काढून मी समोर येऊन तर नाही, मग असा तर बनवू शकते ना, म्हणून मी असा बनवत आहे। जेव्हा म्हणजे वेळ मिळेल तेव्हा मी नक्कीच कॅमेऱ्याच्या समोर येऊन व्हिडिओ बनवेल। आता सेवा काय आहे, कशासाठी करू शकतो? सर्वात पहिले तर तुमचा असा एखादा आजार आहे, असं एखादा आजारपण आहे, तुम्हाला स्वतःला आहे किंवा तुमच्या घरातील इतर मंडळींना आहे। आता ही सेवा आपण स्वतःसाठी करू शकतो, किंवा तुमच्या घरामध्ये दुसरी एखादी आजारी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही सुद्धा करू शकता। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त करू शकता, नाही तर संकल्पाची वगैरे काहीही गरज नाही। तुम्ही ही सेवा तुम्हाला जर हवा असेल तर गुरुवारपासून सुरू करा, नाहीतर कोणत्याही दिवशीपासून सुरू करू शकता, पण कंटिन्युअसली तुम्ही कमीत कमी 21 दिवस ही सेवा करा,
किंवा 40 दिवस, 108 दिवस किंवा त्या समोरचा व्यक्ती 100% पूर्ण बरा होईपर्यंत सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. कारण याचे लाभच असे आहेत की तुम्ही स्वतःहूनच याचे रिझल्ट बघितल्यानंतर ही सेवा बंद करणार नाही 100% रिझल्ट मिळेपर्यंत. आता कोणता आजार आहे किंवा रोग आहे ज्याच्यासाठी आपण ट्रीटमेंट घेत आहोत पण त्या ट्रीटमेंटचा आपल्याला काही रिझल्ट मिळत नाहीये, त्या ट्रीटमेंटमध्ये काही आपल्याला फरकच जाणवत नाही, खूप दवाखाने बदलले हे बदलले, तर जी कोणती ट्रीटमेंट तुम्हाला वाटतं ती ट्रीटमेंट चालू ठेवायची, दवाखाना बंद करायचा नाही. तुमची ट्रीटमेंट आहे ना ती चालू ठेवायची आणि त्याच्यासोबत तुम्ही ही सेवा करा. बघा जे काही आपण औषधं वगैरे घेतो, जी तुम्ही ट्रीटमेंट घेता ना, जी तुम्हाला लागू होत नव्हती, ज्याचा तुम्हाला फरक जाणवत नव्हता, अचानकपणे ते औषध गोळ्या तुमच्यावर काम करू लागतील आणि तुमचा तो आजार कितीही जुना असू द्या, काही आता स्पेसिफिक हाच आजार तोच आजार नाही, काहीही असू द्या, जसं की हाडाचं काहीतरी असू द्या, आता मी हाडाच्या ह्याच्यासाठीच करतेय, शुगर, बीपी किंवा कोणता ज्याचे आपल्याला नावही माहित नाही असे काही आजार आहेत बरेचसे, तर त्याच्यासाठी तुम्ही हे करू शकता. आता ही सेवा करण्याच्या ना मी तुमच्यासोबत 3 ते 4 पद्धती शेअर करणार आहे. त्याच्यामुळे आता मी पहिलं हे जे सांगितलं की लगेच व्हिडिओ स्किप करू नका, कारण मी आता कंटिन्युअसली 3 ते 4 पद्धती सांगणार आहे. याच्यापैकी तुम्हाला जी योग्य वाटते किंवा तुम्हाला वाटतं की याच्यासाठी मला ही करायची आहे तर ती पद्धत तुम्ही करू शकता. आणि त्याचबरोबर हीच जी सेवा आहे ना ती आपण शत्रूचा त्रास असेल, नजर दोष, बाहेरील बाधा, तंत्र मंत्र या काही गोष्टी तुमच्यावर केलेल्या असतील, तुमच्या घरावर केलेल्या असतील, तुमच्या जागेत काही दोष आहेत, वास्तूत काही बाधा वगैरे आहेत, तर यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. ती वेगळ्या पद्धतीने करायची असते, ती सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता हे जे स्तोत्र आहे, हे जे सूक्त आहे हे ना अथर्व वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ही जी सेवा आहे ना ती आपली जी आपण म्हणतो ना 4 वेद वगैरे, तर अथर्व वेदामध्ये या सूक्ताचा उल्लेख केलेला आहे आणि या वेदातील प्रत्येक श्लोक हा प्रभावी व परिणामकारक मंत्र आहे. तर हे जे सूक्त आहे ते म्हणजे वेदोक्त वल्गा सूक्त. वेदोक्त वल्गा सूक्त असं तुम्ही गुगलवर टाका, तुम्हाला हे सूक्त मिळून जाईल किंवा हे स्तोत्र मिळून जाईल. किंवा तुम्ही आपलं केंद्रातलं जे स्तोत्र मंत्र पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा हे दिलेलं आहे. गुगलवरून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही या स्तोत्राची प्रिंट काढून आणू शकता आणि त्याच्यातून सुद्धा सेवा तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे केंद्रातील स्तोत्र मंत्र पुस्तक नसेल तर. आणि तुम्हाला आता कारण हे ना संस्कृतमध्ये आहे, थोडंसं अवघड आहे, मग तुम्ही काय करू शकता की सुरुवातीला तुम्हाला ते उच्चार वगैरे येईपर्यंत तुम्ही यूट्यूबवरती टाका वेदोक्त वल्गा सूक्त 11 टाइम्स म्हणजे 11 वेळा, तर तुमच्या जवळ ते येऊन जाईल. मी जे ऐकलं होतं ना तर मी सुरुवातीला म्हणजे एक 10-15 दिवस फक्त मोबाईलवर ऐकत होते, कारण मी ठरवलेलं होतं आता सेवा करायची मी ऐकत. मग तुम्ही जेव्हा तुम्हाला करायची त्याच्या आधी ऐका, म्हणजे ते शब्द ना तुमच्या कानावर जातात आणि उच्चार करायला तुम्हाला व्यवस्थित होतं. पण सुरुवातीला तुम्हाला उच्चार येत नसतील, तुम्हाला वाचता वगैरे येत नसेल, तर अशा वेळेला काय करू शकता, युट्यूबवर टाकायचं आणि युट्यूबवर ना 16 मिनिटाचं कोणतं तरी वेदोक्त वल्गा सूक्त आहे बघा, त्याच्यामध्ये 11 वेळा म्हटलेलं आहे. खूप म्युझिक नाहीये, मध्ये मध्ये ते दुसरे बोलणारे नाहीयेत, म्हणजे एकाच व्यक्तीने म्हटलेलं आहे आणि खूप हळू पण नाहीये, आपण जसं स्पीडमध्ये म्हणतो ना तसंच. 16 मिनिटाचा आहे बघा तो व्हिडिओ, तुम्ही युट्यूबवर बघा, कोणतं चॅनल मला माहित नाही, पण वेदोक्त वल्गा सूक्त 11 वेळा टाकलं ना की सुरुवातीलाच येतं 16 मिनिटाचा एक व्हिडिओ, तो तुम्ही लावू शकता. तुम्हाला म्हणता येत नसेल तर तो ऐकून तुम्ही ही जी सेवा आहे ना ती करू शकता. आता मी तुम्हाला बरेच ऑप्शन सांगितले, आता सेवा बघूया. पहिली पद्धत बघूया. जर तुम्हाला शत्रूचा त्रास वगैरे काही असेल, घरामध्ये काही जो तंत्र मंत्र अशा क्रिया काही झालेल्या असतील किंवा जागेत काही दोष आहे, बाधा आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर अशा याला काय करायचं, थोडीशी पिवळी मोहरी असते ना, तुम्ही गुगलवर टाका पिवळी मोहरी म्हणून, तुम्हाला ते पिक्चर येऊन जाईल किंवा इथे थंबनेलवर दिसतं. तर अशी छोटी छोटी जशी काळी मोहरी असते तशी पिवळी मोहरी असते, पूजा साहित्याच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल. तर ती तुम्हाला आणायची आहे आणि ही सेवा तुम्ही सकाळी करू शकता आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर, किंवा संध्याकाळची जी दिवे लागण्याची वेळ असते ना त्यावेळेला तुम्ही करू शकता. मी स्वतः संध्याकाळची दिवे लागण्याची जी वेळ आहे ना, दिवे लावले की त्याच्यानंतर मी ही सेवा करत आहे. तुमच्या वेळेनुसार किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ आहे त्यावेळेला तुम्ही करू शकता, जर या 2 वेळेला तुम्हाला जमत नसेल तर. महिला पुरुष मुलं मुली कोणीही करू शकता, असं काहीही नाही. आणि स्वतःसाठी करू शकतो किंवा घरातील इतर मंडळींसाठी करू शकतो. तर पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे, एक वाटीभर वगैरे पिवळी मोहरी घ्या, कारण आपल्याला ही 21 दिवस किंवा 40 दिवस सेवा करायची आहे. तर समोर वाटीमध्ये पिवळी मोहरी अगदी तुम्ही 40-50 रुपयाची आणून वाटीभर समोर ठेवा. देवासमोर दिवा लावलेला असावा, धूप बत्ती जे काय आहे ते लावून ठेवायची. आपण बसायला आसन घ्यायचं आणि त्यानंतर
तुमची जी प्रार्थना आहे की माझ्या घरात असा दोष आहे किंवा ह्या शत्रूचा त्रास आहे, जे काही आहे ते तुम्ही बोलून दाखवायचं, प्रार्थना करायची की याच्यातून सुटका व्हावी म्हणून मी ही सेवा करत आहे. दररोज प्रार्थना करायची. तुम्हाला जर संकल्प करायचा असेल तर पहिल्या दिवशी मग तुम्ही संकल्प करायचा आणि संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता, त्यानुसार करू शकता. आणि संकल्प नसेल करायचा तर दररोज फक्त प्रार्थना करायची, मी कशासाठी सेवा करत आहे आणि सेवा सुरू करायचं. मी स्वतः संकल्प केलेला नाहीये, मी अशीच सेवा करत आहे रोज प्रार्थना करून की मी याच्यासाठी करत आहे म्हणून. आणि आपण समोर वाटीमध्ये देवघराच्या समोर त्या पिवळ्या मोहरी ज्या आहेत ना त्या ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्या वाटीवर आपल्याला आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि 11 वेळा तुम्हाला वेदोक्त वल्गा सूक्त म्हणायचं आहे मोठ्याने, स्वतःला आवाज येईल एवढ्या आवाजामध्ये. आणि जर तुम्ही मोबाईलवर ऐकत असाल तर तिथे तुम्हाला समोर ठेवायचा, आपला उजवा हात ठेवायचा, मनामध्ये इंटेन्शन ठेवायचं कशासाठी करत आहे त्याच्यावर उजवा हात ठेवायचा. 11 वेळा म्हणून झाल्याच्या नंतर तुम्हाला 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त आणि 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं. हे सुद्धा स्तोत्र मंत्र पुस्तकामध्ये आहे किंवा तुम्ही गुगलवरून घेऊ शकता. हे दोन्ही म्हटल्याच्या नंतर ती वाटीमध्ये जी पिवळी मोहरी आहे त्याच्यातली चिमूटभर मोहरी घ्यायची, त्याच्यातली थोडीशी मोहरी घ्यायची आणि तुमच्या घरामध्ये चारी साईडला म्हणजे घराच्या आतून चारी साईडला आपल्याला ती टाकायची आहे. तुम्ही समजा ही जी सेवा आहे ना ही शत्रूच्या याच्यासाठी ही संध्याकाळी करा तुम्ही दिवे लागण्याच्या वेळेला आणि घरामध्ये टाकायची. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी झाडून काढताना हे सगळं झाडूने आपण घ्यायचं आहे, झाडू काढायचा आहे घराच्या बाहेर. झाडून कसं काढायचं, घरातील शेवटच्या रूम पासून मुख्य प्रवेशद्वारापर्यंत यायचं, मग सगळी मोहरी झाडूने दारापर्यंत येते, मग ती उचलायची उंबरठ्याच्या बाहेर टाकायची. आणि तुम्ही काय करू शकता, कापरामध्ये वगैरे ती जाळून टाकू शकता किंवा तुम्ही फेकून देऊ शकता उकिरड्यावर वगैरे. एकदा झाडून काढल्यानंतर तो जो कचरा ती मोहरी गोळा केलेली आहे ना ती घरात ठेवायची नाही, ती बाहेर काढायची. याच्यामुळे काय होतं, जे बाधेचा वगैरे जो त्रास आहे, शत्रूचा वगैरे जो त्रास आहे ना तो पूर्णपणे हळूहळू बरा होत आहे असा तुम्हाला अनुभव येईल. आणि ही जी सेवा आहे ती पिरियड्स मध्ये करायची नाहीये, सुतक मध्ये करायची नाहीये. तुम्हाला पिरियड्स आला तर तुमच्या घरातील इतर मंडळी ही सेवा करू शकतात आणि तुम्हाला सुतक आलं तर सेवा पूर्णपणे थांबवा आणि सुतक संपल्यानंतर परत तुम्ही सुरुवातीपासून ही सेवा जी आहे ती सुरू करा. तुम्ही गावाला वगैरे कुठे गेले तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी ही सेवा केली तरी सुद्धा चालू शकते किंवा कोणी करायलाच नसेल तर गावाला गेले तोपर्यंत सेवा स्टॉप करा. गावावरून घरी आल्यानंतर परत जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता. बाकी कोणतेही नियम नाही, कोणत्याही अटी नाही. ही झाली पहिली पद्धत आता नजर दोष बाधा शत्रूच्या त्रासासाठी. आता दुसरं आपण आजारपणासाठी आणि बाधित व्यक्तीसाठी बघूया. स्वतःसाठी तुम्ही स्वतः आजारी असाल तर स्वतःसाठी किंवा तुमच्या घरातील एखादी बाधित व्यक्ती आहे किंवा जुना वगैरे आजार आहे त्याच्यासाठी कसं करायचं ते बघूया. तर तुम्ही काय करायचं की एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचं, एक तांब्या किंवा एक पेला पाणी घ्यायचं, सेम देवघरासमोर बसायचं, दिवाबत्ती लावायची आणि तो जो पेला आहे ना त्याच्यामध्ये आपला अंगठा आणि करंगळी सोडून आपल्या मधले जे 3 बोट आहेत ना, आपली तर्जनी, आपलं मधलं मोठं बोट आणि रिंग फिंगर, हे जे 3 बोट आहेत, परत एकदा सांगते, अंगठा सोडून करंगळी सोडून आपल्या मधले जे 3 बोट आहेत उजव्या हाताचे हे त्या पेल्यामध्ये किंवा ज्या तांब्या घेतला आहे तुम्ही, पातेलं घेतलं आहे पाणी, त्या पाण्यामध्ये बुडवायचे. हात अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाणी जे घेत आहोत आपण ते स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपले मधले 3 बोट बुडवायचे उजव्या हातातले आणि 11 वेळा आपल्याला वेदोक्त वल्गा सूक्त म्हणायचं आहे. तुम्हाला म्हणता येत नसेल तर मोबाईलवर लावून 11 वेळा तुम्हाला ते ऐकायचं आहे. अगोदर प्रार्थना वगैरे करायची. आणि ही या सेवेला तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचं नाही, फक्त 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त म्हणायचं. आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ना त्या बाधित व्यक्तीला प्यायला द्यायचं किंवा जी आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं किंवा तुम्ही स्वतःसाठी ही सेवा केलेली आहे तर तुम्ही स्वतः हे पाणी प्यायचं. यातलं थोडंसं पाणी काढून ठेवायचं बाजूला आणि दुसऱ्या दिवशी स्नान करताना हे पाणी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं. ज्या जागेवरती बाधित व्यक्ती, आजारी व्यक्ती ज्या रूममध्ये ज्या बेडवर झोपते तिथे सुद्धा थोडंसं स्प्रिंकल करायचं. बघा तुम्हाला खूप लवकर याचा आराम जो आहे ना तो मिळू लागेल. पण परत एकदा मी सांगेल की विश्वास महत्त्वाचा आहे, कारण जेव्हा विश्वास असतो ना तेव्हाच ह्या सेवा उपाय जे आहेत ना ते आपल्यासाठी काम करतात. तुम्ही फक्त करून बघू, हे काही खरं असतं का, हे काही खोटं असतं का, हा विचार तुमच्या मनात आला ना की तुम्ही ही सेवा करू नका, ही तुमच्यासाठी काम करणार नाही.
कारण विश्वास महत्त्वाचा आहे। तर या पद्धतीने तुम्ही आजारी व्यक्तीसाठी किंवा बाधित व्यक्तीसाठी सेवा करू शकता। त्याचबरोबर जी आपण पहिली शत्रूसाठी किंवा घरासाठी नजर दोषासाठी करतो ना, त्यावेळेस पण तुम्ही पेल्यामध्ये पाणी ठेवू शकता, पण आपला जो हात आहे ना तो आपण पिवळ्या मोहरीवरच ठेवायचा आणि हे पाणी फक्त समोर ठेवायचं आणि झाल्यानंतर ती पिवळी मोहरी तशी टाकायची आणि हे जे पाणी आहे ना तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे, प्यायचं नाही। जेव्हा शत्रूसाठी किंवा तुम्ही घरासाठी जेव्हा करत आहात जे मोहरीचा उपाय, त्याच्यासोबत जर पाणी जे ठेवलेलं आहे ना ते प्यायचं नाही, ते घरामध्ये शिंपडायचं आणि उरलेलं तुम्ही झाडाला वगैरे घरामध्ये टाकू शकता। आता तिसरी पद्धत जी आहे ना ती नाडीवर सेवा करण्याची आहे। ही आपण स्वतःला पण करू शकतो आणि इतर मंडळींना पण करू शकतो। म्हणजे जे लहान मुलं किंवा घरातील इतर मंडळी जे स्तोत्र वगैरे म्हणू शकत नाही, स्वतःची स्वतः करणार नाही, तर त्यांच्या पण नाडीवर तुम्ही ही सेवा करू शकता। तर यासाठी काय करायचं, सेम आपला अंगठा आणि करंगळी सोडून आपल्या मधले जे 3 बोट आहेत ना, तर ते काय करायचे, आपली जी नाडी असते बघा मनगटावर, हे 3 बोट अगोदर ठेवायचे मनगटाच्या जवळ आणि नाडी शोधायची। जिथे बघा आपली नाडी अशी धक 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 करत असते हातावरती, तर ती नाडी आपल्याला लागली आपल्या हातावरती की ते बोट तिथेच ठेवायचे, की आपलं त्या तिन्हीपैकी एक बोट किंवा मधलं बोट त्या नाडीवर असलं पाहिजे आणि आपल्या मनगटाला तसं धरायचं। नाडीवर ते 3 बोट धरून अंगठा खाली आणि 3 बोट नाडीवर असं आपल्या हाताला आपण पकडायचं, जिथे नाडी आहे हातावर तिथे। नाडी आपल्याला पकडून आली त्याच्यावर आपण 3 बोट ठेवून 11 वेळा हे वल्गा सूक्त तुम्हाला म्हणायचं आहे किंवा तुम्ही ऐकत असाल तर ऐकायचं आहे आणि 11 वेळा झाल्यानंतर संपलं, म्हणजे काहीच करायचं नाही। यासाठी तुम्हाला पाणी वापरायचं नाही किंवा तुम्हाला हे करायचं नाही, मोहरीचं वगैरे काहीच नाही, फक्त आपल्या नाडीवर 3 मधले बोट ठेवून आपल्याला ही सेवा करायची आहे। आणि सेम तुम्ही तुमच्या घरातले मुलं वगैरे आजारी पडतात किंवा वृद्ध मंडळी आहे ज्यांना वाचता वगैरे येत नाही, जे स्वतःहून सेवा करू शकत नाहीत, तर त्यांच्या पण नाडीवर करायची असेल तर त्यांची पण नाडी तुम्हाला शोधायची, हातावर मनगटाच्या थोडंसं खाली नाडीवर 3 बोट ठेवायची आणि 11 वेळा हे वेदोक्त वल्गा सूक्त म्हणायचं किंवा तुम्ही ऐकायचं। तर या पद्धतीने नाडीवर पण तुम्ही ही जी सेवा आहे ना ती करू शकता। तर मी हे सगळे ऑप्शन तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, तर यापैकी तुम्हाला जे योग्य वाटतं किंवा जे तुमच्या गरजेचं आहे ना त्या पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता। माझं सांगायचं झालं तर मी काय करत आहे, पेल्यामध्ये पाणी ठेवून मधले 3 बोट पाण्यामध्ये बुडवून सेवा करत आहे आणि नंतर ते पाणी पीत आहे। तर या पद्धतीने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दिवसातून ही 1 वेळा सेवा केली तरी चालेल आणि खूप त्रास असेल तर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा ही सेवा केली तरी सुद्धा चालू शकते। तुम्हाला खूप चांगले याचे रिझल्ट बघायला येतील। पण परत एकदा मी सांगते की विश्वास महत्त्वाचा आहे, विश्वासाशिवाय काही नाही। तुमच्या मनात झालं हे काही खरं असतं का, हे खोटं आहे, असं कुठं होत असतं, तर तुम्ही ही सेवा करू नका, तुम्हाला अनुभव येणार नाही। पण थोडा जर का तुम्हाला विश्वास असेल ना तर ही सेवा करा, तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील। नमस्कार।